ओके 56 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला आपण आहोत आणि जसं गोव्यात आम्ही म्हणतात की गोवा इज हे कलाकारांची खाण आहे, पण गोव्यात सध्या जगातले सगळ्यात सर्वश्रेष्ठ कलाकार म्हणू शकतो आम्ही असे कलाकार आहे. आणि आमच्याबरोबर महाराष्ट्राची लाडकी गोव्याची लाडकी रितिका आमच्यासोबत आहेत. मॅम वेलकम टू द शो. सगळ्यात आधी थँक्यू, धन्यवाद. सो मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे चित्रपट इफ्फीला दाखवलं जाणार आहे आणि काय फिलिंग आहे इफ्फीला येऊन सगळ्यात आधी? मी पहिल्यांदाच आली आहे इफ्फीला. हो हो, आणि मला खरंच खूप खूप छान वाटतंय, खूप स्पेशल वाटतंय, कारण इथे रेड कार्पेट पण होतं आणि नंतर प्रेस कॉन्फरन्स पण आहे. सो खूप मजा येते, खूप छान वाटतंय. गोव्यात पहिल्यांदा आहे की फिल्म फेस्टिवलला पहिल्यांदा? नाही, गोव्यात तर आली आधी फिल्म फेस्टिवलला पहिल्यांदा आली आहे. पण म्हणजे खरंच असं म्हणतात ना की आपल्याकडे जेवढे वेगवेगळे व्हॉइसेस आहेत ते सगळे इकडे एका स्टेजवर येतात आणि त्या सगळ्यांना एकत्र सेलिब्रेट केलं जातं. त्यामुळे असं खूप प्राऊड फिलिंग आहे. कल्चरलचं पण देवाणघेवाण होते, एक्सचेंज होतं, त्याच्यामुळे खरंच खूप प्राऊड फिलिंग आहे. आणि मी असं सांगेन की आमची जी फिल्म आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी ही सुद्धा एक अशी खूप युनिव्हर्सल फिल्म आहे असं म्हणता येईल. कारण ॲडॉल्फ हिटलर कोकणातल्या एका गावात लँड होतो अशी या फिल्मची गोष्ट आहे. त्यामुळे व्हेरी स्पेशल, मस्त प्लॉट आहे. पण येस, म्हणूनच तुम्ही या आता फिल्म बघायला, तुम्हाला नक्की आवडेल. नक्की रिलीज झाली आहे फिल्म की होय? तर 1 जानेवारीला ही फिल्म रिलीज झाली होती यावर्षी. आणि अर्थात या फिल्मनी रिलीज झाल्यावर लोकांचं खूप मनोरंजन केलं, लोकांना खूप हसवलं आणि माझ्यासाठी पण वर्षाची सुरुवात एकदम स्पेशल होती. आणि याच फिल्ममुळे वर्षाचा शेवट पण एकदम स्पेशल होतो आहे, कारण ही फिल्म आता इफ्फीमध्ये प्रदर्शित होणार आहे. बरं, जगभरात ही मूवी बघितलं असणार, पण असं म्हणतात की गोव्याचा जो प्रेक्षक आहे तो खूप सुजाण आहे आणि तो प्रतिक्रिया पण तेवढ्या प्रखरपणे पण देतो. आर यू रेडी? येस, ऑलवेज रेडी. कारण एका कलाकारांनी नेहमीच ओपन राहायला पाहिजे क्रिटिसिझमसाठी, फीडबॅकसाठी. आणि आमचे जे कॅप्टन ऑफ द शिप आहेत परेश मोकाशी सर, ते तर आम्हाला नेहमी हे सांगतात, त्याच्यामुळे त्यांची ही शिकवण आहे. सो येस. बरं, गोव्यात तुम्ही एक लास्ट 2 क्वेश्चन्स. गोव्यात तुम्ही फिल्म फेस्टिवलला आले आहेत, पण गोव्यात तुम्ही नेहमी पण येत आहेत. तुम्हाला काय आवडतं गोवा? ॲज अ कामासाठी येणं की मस्तीसाठी? आता कामासाठी कधी इथे यायची वेळच आली नाही आहे. हो, पण एक पण असं फिल्म तुम्हाला आता? मी कोकणात शूट केलं आहे बऱ्याचदा, म्हणजे ही फिल्म पण आमची कोकणात शूट झाली होती. पण गोव्यात असं मला आठवत नाही की काही कुठल्या कामासाठी यायची कधी गरज पडली. आणि हॉलिडेसाठी मस्त वाटतं? हॉलिडेसाठी फक्त फॅमिली बरोबर, त्याच्याशिवाय फॅमिली सोडत नाही. गोव्यात येणं म्हणजे आधीच एक टेन्शन असणार त्यांना. हो ना, आता इफ्फीला येतोय त्याच्यामुळे आई बाबा म्हणाले ठीक आहे, आता तुझ्याबरोबर बाकीचे पण आहेत तर जा. नाही, पण गोव्याचं काही एक्सपिरियन्स म्हणजे एक काही असं आठवण तुमच्या डोक्यात आहे जी गोवा आम्हाला बरं वाटलं किंवा काहीतरी झालं गोव्यात? आम्ही दरवर्षी गोव्याला येतो आणि माझ्यासाठी सगळ्यात स्पेशल काय मी सांगते, आमची जी ड्राईव्ह असते ती सगळ्यात स्पेशल असते. कारण एक 10 तास लागतात पुण्याहून गोव्यात पोहोचायला आणि माझे बाबा गाडी चालवतात. आणि असं वाटतं की वर्षभर फॅमिलीबरोबर आपण कधी एकत्र नसतोच असं वाटतं, आणि ते 10 तास पूर्ण कंपल्सरी एकत्र राहावं लागतं. एक झालं रोड ट्रिप आणि दुसरं फॅमिलीबरोबर फिश. कुठला मासा आवडतो? मासे सगळे आवडतात. माशाची फॅन आहे खूप मोठी. मग तुम्हाला गोव्यात परत महिन्याला एकदा तरी यावं लागणार? महिन्याला एकदा मासे खायला? मासे खायला येऊ शकते. पण थँक्यू तुम्ही आम्हाला भेटलात आणि बेस्ट ऑफ लक. तुमचं काही फ्युचर मूवीज वगैरे इन पाईपलाईन? माझा आता एक सोलो प्ले चालू आहे जो हिंदी इंग्लिश सोलो प्ले आहे, ज्याचं नाव आहे द लाईट कॅचर. आणि त्याची आत्ताच मी UK टूअर करून आले. त्याचे 9 शोज झाले UKमध्ये आणि त्याचे अजून शोज मुंबई, पुणे, दिल्ली अशा ठिकाणी होणार आहेत. त्याचबरोबर काही फिल्म्स आहेत त्या पण रिलीज होतील, त्याबद्दल पण लवकरच सांगेन. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. थँक्यू. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.